की ते ठाकरे नाव पुसायला अनेक जण इकडे उतरतायत, पण अजून ते नावच पुसलं जात नाहीये. षण्मुखानंद सभागृहातून उद्धव ठाकरेंचा शिंदे भाजपवर निशाणा. मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं शिवसेना सोडण्यावर भाष्य. बाहेरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कल्याण डोंबिवली असेल, इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांची बोलणं झालं. शिसारी आली, शिसारी. कल्याण डोंबिवलीतील राजकारणावर राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांना मोठा दिलासा. ईडीनं पीएमएलए कोर्टात दाखल केलेल्या दाव्यात भुजबळांना मुक्तता. एसबी नंतर ईडीच्या केसमध्येही भुजबळ दोषमुक्त. महाडमधील राढा प्रकरणी भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी. राढा प्रकरणी दोन्ही बाजूकडील 12 आरोपी अटकेत. आणि कर्नाटकातील 400 कोटी रुपये घेऊन जात असलेल्या कंटेनरची लूट. नाशिकमधील संदीप पाटील या तरुणाच्या अपहरणानंतर घटना समोर. 5 आरोपी अटक तर 2 आरोपींचा शोध सुरू. तर दुसरीकडे षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी आणि किस्से सांगताना राज ठाकरे होते. त्यावेळी भावनिक झालेल्या रश्मी ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू तरळले. तर भाषण पूर्ण झाल्यानंतर राज ठाकरे सभागृहातून निघाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी रश्मी ठाकरे राज ठाकरे यांच्यासह सभागृहाबाहेर कारपर्यंत सोडण्यासाठी आल्या. या संदर्भातच पुढची बातमी पाहूया. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा दाखला देत भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. सध्या हिंदुत्वाचा बाजार मांडून ठेवल्याचं सांगत भाजपवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र डागले. हिंदुत्वाचा बाजार मांडलेला पाहून बाळासाहेब ठाकरे व्यथित झाले असते, असंही राज ठाकरे म्हणालेत. तो जो हिंदुत्वाचा आज जो काही इतर सगळ्या ठिकाणी जो काही बाजार मांडून ठेवलेला आहे, तो पाहिला असता निश्चित व्यथित झाले असते की अरे मी काय बोलून गेलो, मी काय सांगत होतो, मी तुम्हाला काय म्हणत होतो आणि हे आता कुठच्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणलं. एखादी गोष्ट एखादा माणूस ज्यावेळेला ती घडवतो, ती घडवल्यानंतर त्याचं पुढे बाकीचे लोक काय करतात, हा एक देश हे एक्झाम्पल आहे त्याचं. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याच्या घटनेवर पहिल्यांदाच भाष्य केलंय. शिवसेनेतून बाहेर पडलो हे माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, तर घर सोडण्यासारखं होतं, असं यावेळी राज ठाकरेंनी म्हटलंय. गेल्या 20 वर्षात अनेक गोष्टी मला आणि उद्धवलाही उमजल्या असतील, असं ते म्हणालेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानंतर आयोजित कार्यक्रमात राज ठाकरेंनी हे वक्तव्य केले. यावेळी उद्धव ठाकरेंनीही उपस्थित होते. मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं. पण त्या सगळ्या गोष्टीला आता एक 20 वर्षाचा काळ निघून गेलाय. अनेक गोष्टी मलाही उमजल्या, अनेक गोष्टी मला सोडून उद्धवनंही उमजल्या असतील. द्या सोडून ते आता. नमस्कार, सुप्रभात. मी आरती. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला आपण एक महत्त्वाची आणि सविस्तर बातमी पाहणार आहोत.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याच्या घटनेवर पहिल्यांदाच भाष्य केलंय. शिवसेनेतून बाहेर पडलो हे माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं तर घर सोडण्यासारखं होतं, असं यावेळी राज ठाकरेंनी म्हटलंय. गेल्या 20 वर्षात अनेक गोष्टी मला आणि उद्धवलाही उमजल्या असतील, असं ते म्हणालेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानंतर आयोजित कार्यक्रमात राज ठाकरेंनी हे वक्तव्य केले. यावेळी उद्धव ठाकरेंनीही उपस्थित होते. मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं. पण त्या सगळ्या गोष्टीला आता एक 20 वर्षाचा काळ निघून गेलाय. अनेक गोष्टी मलाही उमजल्या, अनेक गोष्टी मला सोडून उद्धवनंही उमजल्या असतील. द्या सोडून ते आता. तर दुसरीकडे षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी आणि किस्से सांगताना राज ठाकरे होते. त्यावेळी भावनिक झालेल्या रश्मी ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू तरळले. तर भाषण पूर्ण झाल्यानंतर राज ठाकरे सभागृहातून निघाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी रश्मी ठाकरे राज ठाकरे यांच्यासह सभागृहाबाहेर कारपर्यंत सोडण्यासाठी आल्या. या संदर्भातच पुढची बातमी पाहूया. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा दाखला देत भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. सध्या हिंदुत्वाचा बाजार मांडून ठेवल्याचं सांगत भाजपवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र डागले. हिंदुत्वाचा बाजार मांडलेला पाहून बाळासाहेब ठाकरे व्यथित झाले असते, असंही राज ठाकरे म्हणालेत. तो जो हिंदुत्वाचा आज जो काही इतर सगळ्या ठिकाणी जो काही बाजार मांडून ठेवलेला आहे तो पाहिला असता निश्चित व्यथित झाले असते की अरे मी काय बोलून गेलो, मी काय सांगत होतो, मी तुम्हाला काय म्हणत होतो आणि हे आता कुठच्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणलत. एखादी गोष्ट एखादा माणूस ज्यावेळेला ती घडवतो, ती घडवल्यानंतर त्याचं पुढे बाकीचे लोक काय करतात हा एक देश हे एक्झाम्पल आहे त्याचं. विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमात राज आणि उद्धव ठाकरे यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली. उद्धव ठाकरेंच्या हस्ते राज ठाकरेंचा सत्कार केला जाईल अशी घोषणा करण्यात आली. मात्र राज यांनी ती शाल उद्धव ठाकरे यांच्याच गळ्यात घालत त्यांना मोठ्या भावाचा मान दिलाय. स्वागत होत आहे आणि हे स्वागत याला म्हणतात कुटुंब. तर राज ठाकरेंच्या सत्कारानंतर उद्धव ठाकरेंनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अमित ठाकरेंना सत्कारासाठी पुढे बोलावलं. त्यावेळी काय घडलं पाहूयात. अमित यांना मायेची शाल देण्यात आलेली आहे. या बुलेटिनमध्ये आता आपण पाहणार आहोत सकाळच्या 100 बातम्या. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्यावर पहिल्यांदाच भाष्य केले. शिवसेनेतून बाहेर पडलो हे माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं तर घर सोडण्यासारखं होतं, असं यावेळी राज ठाकरे म्हणालेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरेंनी हे वक्तव्य केले.
राज ठाकरेंनी सध्याच्या राजकारणावर जाहीर सभेत भाष्य केले. आजचं राजकारण म्हणजे गुलामांचा बाजार असल्याची टीकाही राज ठाकरेंनी केली आहे. कल्याण डोंबिवलीसह राज्यातील इतर भागातील राजकारण पाहून शिसारी आल्याचंही त्यांनी म्हटलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा दाखला देत भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. सध्या हिंदुत्वाचा बाजार मांडून ठेवल्याचं म्हणत त्यांनी टीकास्त्र डागले. हिंदुत्वाचा बाजार मांडलेला पाहून बाळासाहेब ठाकरे व्यथित झाले असते असंही राज ठाकरे म्हणालेत. षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी आणि किस्से राज ठाकरे यांनी सांगितले. त्यावेळी भाऊक झालेल्या रश्मी ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू तरळले. षण्मुखानंद सभागृहात राज ठाकरेंचं भाषण संपल्यानंतर राज ठाकरे सभागृहातून निघाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी रश्मी ठाकरे राज यांच्यासह सभागृहातून बाहेर आल्या. कारपर्यंत त्यांनी राज ठाकरेंना सोडलं.